या निवडणुका अत्यंत गांभीर्यानं लढत असल्याचं आपण पाहिलेलं होतं। सातत्यानं भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे सगळेच नेते अगदी पायाला भिंगरी लावल्यासारखं संपूर्ण राज्यभरात दौरे करताना दिसले, सभा घेताना दिसले। कार्यकर्त्यांची जरी ही निवडणूक असली तरी कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न या सगळ्या नेत्यांकडनं दिसला। तुलनेनं विरोधक काहीसे कमी पडले की काय असा देखील दावा होत होता राजकीय जाणकारांकडनं। या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात आपल्याला बोलायचंय आणि आपल्या सोबत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील आहेत चर्चेसाठी। त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत सध्या भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत, सोबतच काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत, आपल्या सोबत स्टुडिओमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतजी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप देखील आपल्या सोबत आहेत। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत चर्चेमध्ये। आणि आपण चर्चेला सुरुवात करताना लोकशाही मराठीचा जो सर्वे झालेला होता त्या अनुषंगानं भाजप राज्यामध्ये क्रमांक 1 चा पक्ष ठरणार आहे आणि त्याच अनुषंगानं शिवराय कुलकर्णी आपल्याकडे येतो। भाजपनं जबरदस्त प्रचार केला, जसा शिवसेनेनं देखील केला, राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील केला, पण भाजपची सगळी प्रचार यंत्रणा ही पूर्णपणे या निवडणुकांमध्ये एकदम झोकून काम करताना दिसली। आणि जसं चंद्रशेखर बावनकुळे देखील म्हणाले की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये भाजप आपला जबरदस्त आतापर्यंतचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स देणार आहे। जास्तीत जास्त जागा भाजपच्या येणार आहेत याकडे सगळ्या नेत्यांनी जबरदस्त प्रयत्न केलेत। शिवराय कुलकर्णीजी, आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। नाही, अगदी निश्चित आपण जे म्हणता ते अगदी खरं आहे की यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या नेत्यांच्या निवडणुका होत्या। विधानसभेमध्ये साधारणतः सर्व पक्षांचे नेते लढतात, लोकसभेमध्ये नेते लढतात, पण ही जी निवडणूक स्वराज्य संस्थांची याच्यामध्ये जो पार्टीसाठी झटणारा राबणारा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता लढत असतो। तो कार्यकर्ता मलाही नेतृत्व करायचं आहे आणि तो नेताच असतो स्थानिक पातळीवरचा। त्याच्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक जेवढ्या गंभीरतेने या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडून दिली, लोकसभेमध्ये जीवाचं रान केलं। 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ स्तरावर संघटन करून सगळ्या बूथांना एकत्र करून एक एक बूथ समिती मजबूत करून भाजपला यश मिळवून देत आहेत। त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी एकजूट झालं पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे ही भावना असल्यामुळे आणि अगदी त्याला साथ अशी आहे की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आणि स्वाभाविकपणे त्यांच्या माध्यमातून विकासाचा झोत, विकासाचा प्रवाह हा माझ्या गावापर्यंत, माझ्या प्रभागापर्यंत, माझ्या मोहल्ल्यापर्यंत यावा म्हणून जनताही त्या कार्यकर्त्याला साथ देते आणि म्हणून उत्तमोत्तम कार्यकर्त्यांची निवड करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने प्रचार केला, संपर्क केला, नेते अगदी जमिनीवर उतरले आणि आम्हाला असं वाटतं की जनताही आमच्या सोबत असल्यामुळे, केंद्रातल्या राज्यातल्या सरकारवर जनता खुश असल्यामुळे, जनताही सोबत असल्यामुळे एक चांगलं यश महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळेल याबद्दल काही मनामध्ये शंका नाही। पूर्ण विश्वासासह आम्ही निकालाच्या प्रतीक्षेत आहोत। आपण यानंतर काँग्रेसची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया। कपिल ढोके देखील आपल्या सोबत आहेत। कपिलजी, काँग्रेस किंवा तुमचे इतर जे महाविकास आघाडीतले मित्र पक्ष आहेत हे मित्रपक्ष तितक्या जोमाने या निवडणुकांना सामोरे गेले नाहीत असा एक प्रकारचा दावा सातत्यानं या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होत होता। महायुती जितक्या प्रभावानं, जितक्या जोरकसपणे या निवडणुकांसाठी प्रचार करताना दिसली तितका जोरकसपणा कुठेतरी विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये त्यांच्या प्रचारामध्ये दिसला नाही असा आरोप होतो। आपल्याला हा आरोप मान्य आहे का? नाही, बिलकुल मुळात तो आरोप मान्य नाही। आम्ही तितक्याच ताकदीनं प्रचार केला, पण आम्ही प्रचार करत असताना कुठल्याही शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत नव्हतो किंवा मतदारांवर कुठल्याही पद्धतीचा दबाव टाकून जात नव्हतो, कुठल्या मतदारांना धमक्या देत नव्हतो। तर आम्ही जनतेच्या प्रश्नांवर जाऊन जनतेमध्ये ही निवडणूक लढवत होतो। आम्ही संविधान वाचवण्याची लढाई लढत होतो, लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं लढत होतो। आपण जर पाहिलं असेल तर प्रचारात दिसणं म्हणजे नेमकं काय? प्रचारात
आमच्या दृष्टीनं प्रचारात दिसणं म्हणजे गावखेड्यातल्या लोकांपर्यंत जाणे, त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, डोअर टू डोअर प्रचार करणे. आणि आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब प्रांताध्यक्ष यांनी सुद्धा सातत्यानं हा महाराष्ट्र पिंजून काढला. आमचे स्टार प्रचारक साजिदभाई पठाण असतील, हनुमंत पवार असतील, यांनी सुद्धा हा महाराष्ट्र सातत्यानं पिंजून काढण्याचं काम या निवडणुकीच्या दरम्यान केलेलं आहे. त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही या निवडणुकीत दिसलो नाही, तर हे साफ खोटं आहे. आम्ही तो मुद्दा काही आम्ही मान्य करत नाही. बर. दुसरी गोष्ट, या लोकांनी निवडणुकी दरम्यान ज्या काही गोष्टी केल्या, म्हणजे ही निवडणूक महाराष्ट्र नाही देश लक्षात ठेवील आणि इतिहासामध्ये सुद्धा या निवडणुकीची नोंद होईल अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. कारण काही गमती या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाल्या. जागतिक दर्जाचा गोंधळ निवडणूक आयोगानं घालून ठेवला. आमचा तर सातत्यानं आरोप आहे की निवडणूक आयोग जो काही गोंधळ घालतो तो भाजपच्या सल्ल्यानं घालत असतो, भाजपच्या दबावाखाली घालत असतो. एक जागतिक दर्जाचा निवडणुकी आयोगाचा गोंधळ या निवडणुकीत पाहायला मिळाला. प्रचारादरम्यान जर आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेच्या सभा तर फार गमतीशीर होत्या. आचारसंहिता गुंडाळून ठेवत प्रचारादरम्यान सभेतून मंत्र्यांना फोन लावायचे, एमआयडीसी नाही, एमआयडीसी मंजूर, एमआयडीसी साठी पाणी नाही, धरण मंजूर, धरणासाठी नदी नाही, नदी मंजूर. अशा पद्धतीच्या काय काय कृत्या या लोकांनी या निवडणुकी दरम्यान वापरल्या. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला, सगळ्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला, धमक्या दिल्या, जाहीरपणे स्टेजवरती धमक्या देण्याचं काम सुद्धा या लोकांनी केलेलं आहे. आम्हाला जर सत्ता दिली नाही तर आम्ही निधी कमी पडू देणार नाही. तिन्ही पक्ष ठामपणे सांगत होते की तिजोरींच्या चाब्या आमच्याकडे आहेत. म्हणजे एकीकडे अजितदादा धमकी देऊन जायचे, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री सांगायचे चाबी जरी त्यांच्याकडे असली तरी माझ्या सहीशिवाय होत नव्हतं. म्हणजे सगळ्या प्रकारचा गैरवापर यांनी या निवडणुकीमध्ये केला. तरी सुद्धा काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर, लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर, आणि आमचे मित्र पक्ष सुद्धा त्यांच्या भागामध्ये जाऊन ही निवडणूक लढत होते. ही लोकांची निवडणूक आहे, लोकांसाठी लढल्या गेली पाहिजे. या निवडणुकीत बॅगाच्या बॅगा, आपण बोलू आता सविस्तर सगळ्या गोष्टीवरती, काय काय यांनी वापरलं यावर तर प्रचंड विषय आहे. तरी सुद्धा हा दावा आम्हाला काही मान्य नाही. आम्ही ठामपणे ही निवडणूक लढत होतो. आता बघूयात, दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होतील. ठीक आहे, आपण यानंतर अरुण सावंत यांच्याकडे जाऊया. अरुणजी, कपिल ढोकेंनी तर एकनाथ शिंदेंचा उल्लेखच केला की कशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी प्रचार केला ते, पण ज्या पद्धतीनं आता एकंदरीतच सगळे सर्वे किंवा आडाखे बांधले जात आहेत त्यानुसार शिवसेना राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता दिसतेय. मतमोजणी सुरू होईल आणि शेवटी जे निकाल समोर येईल त्यानंतर तर चित्र स्पष्ट होईलच. पण ज्या पद्धतीनं शिवसेनेकडनं प्रचार झाला, एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले होते आणि शिवसेनेचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी सुद्धा, आमदार आणि इतर जे खासदार आहेत ते सुद्धा ज्या पद्धतीनं प्रचारात उतरले ते पाहता ही निवडणूक जशी भाजपसाठी महत्त्वाची आहे तशी शिवसेनेसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. अरुणजी, या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? अजिंक्यजी, कसं आहे, काही लोक ही आयुष्यभर रडतच असतात. दुसऱ्यांबद्दल ते नेहमी वाईटच बोलत असतात, पण तू स्वतःचं आत्मपरीक्षण ते कधीच करू इच्छित नाहीत. आता आदरणीय कपिल ढोकेजी, काँग्रेसचे प्रवक्ते, बिचारे असं म्हणत होते की एकनाथ शिंदेजी यांनी तर या निवडणुकीमध्ये कहरच केला. ते तर भर निवडणुकीच्या सभांमधून, स्टेजवरून मोठमोठी घोषणा करायचे. तर माझं काँग्रेसचे या प्रवक्त्या. अरुणजी, आपण बोलत होतात, तुमचं उत्तर पूर्ण करा. यानंतर आपण नाशिकमध्ये जाऊया. नाशिकमधली काय स्थिती आहे आपल्या प्रतिनिधींकडनं आपण जाणून घेऊया. अरुणजी, आपलं उत्तर पूर्ण करा. अजिंक्यजी, मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोकेजी असं म्हणत होते की आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी तर सभेच्या मध्ये कहर केला होता, स्टेजवरून त्या मोठमोठ्या घोषणा करत होते. तर माझं काँग्रेसच्या या प्रवक्त्यांना हेच उत्तर आहे की स्टेजवरून, भर स्टेजवरून समोर लाखो जनसमुदाय असताना अशी वक्तव्य करण्यासाठी सुद्धा एक हिंमत लागते. आणि शिवसेना किंवा महायुती जे बोलते ते करून दाखवते. आणि त्यामुळेच आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी जनहिताच्या काही गोष्टी तिथून डिक्लेअर केल्या होत्या आणि त्या आम्ही करून दाखवू. दुसरी गोष्ट, आता काँग्रेसचे नेते वडेट्टीवार असं म्हणत होते, त्यांची देहबोली तर पूर्ण हार स्वीकारल्यासारखीच दिसत होती. त्यांनी असं सांगितलं की या निवडणुकांमध्ये नगर परिषद आणि नगरपालिकांच्या भाजपा नंबर 1 असेल तर आमची काँग्रेस ही नंबर 2ला असेल. आता नंबर 2ला आमची काँग्रेस असेल हे म्हणताना ते हे सांगायला कसरत होते की नंबर 2ला खालून असेल की वरून असेल. तेव्हा माझ्यासमोर हा प्रश्न आहे की काही नसताना, कोणतेही नेते प्रचारामध्ये न उतरले असताना सर्व नगरसेवक इच्छुक उमेदवारांना
आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं असताना सुद्धा जर ते नंबर 2च्या गोष्टी करत असतील तर ते नक्कीच खालून नंबर 2चे त्यांचा पक्ष असेल, यात वाद नाही. मला आपणासमोर सांगायचं आहे की या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे महायुतीमधील आमच्या पक्षांनी आणि खास करून आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी ज्या धडाडीने 54 सभा घेतल्या होत्या आणि 2 रोड शो घेतले होते आणि त्यांना जो काही प्रचंड प्रतिसाद जनतेने दिला होता, तो का दिला होता तर गेल्या 3.5 वर्षांमध्ये आदरणीय म्हणजे एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना आणि आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असताना जो विकास या राज्याने केलेला आहे आणि जे मोठमोठे प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत, जे पूर्ण झालेले आहेत, त्याच्यावरती या राज्याच्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या केलेल्या कामांच्या जोडीवरच आम्ही हे ठासून सांगतो की या निवडणुकांमध्ये महायुतीला अतिशय चांगलं घवघवीत यश मिळेल. आणि हा अजिंक्य, मी आपणास हे सांगतो की आमची ही जी काही महायुती आहे ही अजिंक्य आहे. पुढील 25 वर्षे तरी या महायुतीला कोणीही हरू शकत नाही आणि जर हरवायचंच असेल तर त्या जोडीने काम दाखवलं पाहिजे. विरोधकांनी घरी बसून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाहीत. खरंय. तुम्ही मुद्दे जे मांडताय अरुणजी ते कदाचित कपिल ढोके मान्य करणार पण नाहीत आणि त्यांचं त्याच्यावर काउंटर पण रेडी असणार आहे. आपण ते त्यांचं देखील जाणून घेऊच या. मात्र आपण तत्पूर्वी यानंतर मी प्रशांत जगताप यांच्याकडे जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते नेते आहेत, पुण्याचे शहराध्यक्ष आहेत. प्रशांतजी, आपलं स्वागत चर्चेमध्ये. थोडा वेळ झाला आपल्यापर्यंत येण्यासाठी, पण या सगळ्या नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगानं तुमच्या पक्षाकडनं सुद्धा अनेक नेते प्रचारात उतरताना दिसले. पण आता जसं विजय वडेट्टीवार म्हणाले की काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राज्यात ठरू शकतो, आपल्या पक्षाला काय कितपत यश नेमकं अपेक्षित आहे प्रशांतजी, त्याबद्दल नेमकं काय सांगा? या ठिकाणी एकूणच हा आकड्याचा जो खेळ आहे, आता कोणतरी म्हणते कोण 1 नंबरला येईल, कोण म्हणते दुसऱ्या क्रमांकाला येईल, यापेक्षा आता थोडं पुढची 2-3 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये आता फार काही नका या संदर्भामध्ये लगेच बोलणे अतिशयोक्ती ठरलं, कारण की निवडणुकीचा निकाल जर 2-3 दिवसानंतर असा तर तो भाग वेगळा होता. निकालात आता हातात यायला 10 वाजल्यापासून सुरुवात होईल, तर फार काही या संदर्भामध्ये मी अतिशयोक्ती बोलणार नाही. एक नक्की आहे की आम्ही काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून गेलो, काही ठिकाणी स्वतंत्र म्हणून गेलो. शेवटी नका या ठिकाणी नगरपालिका नगर परिषदा यांचा जो नका हे सगळं एकूणच निवडणुका ह्या यांना महानगरपालिकेशी जोडता येणार नाही किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकांशी जोडता येणार नाही. तिथं पूर्वीच्या ग्रामपंचायती आता अपग्रेड होऊन त्या ठिकाणी त्या छोट्या शहरांमध्ये नका रूपांतरित झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ह्या निवडणुकीच्या स्वरूपामध्ये जो काय होलसेल बाजार मांडला गेला भाजपच्या वतीने, त्याच्यामुळे निकाल आज जर काय वेगळा येत असताना या ठिकाणी मी सुरुवातीला सांगू इच्छितो, या ठिकाणी कुठल्या प्रकारची हार नाही. आम्हाला खात्री आहे या ठिकाणी सामान्य जनतेने, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातल्या नागरिकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती. पण त्याही पलीकडे जाऊन जो पैशाचा बाजार मांडला गेला, म्हणजे 2 गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर सगळ्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे संदेश देण्यात आले होते सर्व पक्षाला, भाजप सोडून, की निवडणुका एप्रिल मे शिवाय होणार नाही, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट स्टे देईल आणि अचानक निवडणुका जाहीर करून 27-28 दिवसामध्ये ह्या निवडणुका उरकण्यात आल्या. हा एक पहिला भाग. कुठेतरी त्या ठिकाणी विरोधी पक्षांना झोपेत नाही म्हणता येणार, पण बेसाव ठेवण्याचा हा प्रयत्न केला गेला. हा पहिला पार्ट. सेकंड थिंग, त्याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा वापरल्या गेल्या. त्या ठिकाणी फॉर्म बाद करणे असेल, कुणाला फॉर्म भरायला येण्यापासून वंचित, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली घटना पहिली असेल आपण, कुणाला नाही का त्या ठिकाणी आपला फॉर्म भरण्यापासून वंचित ठेवण्याचा विषय असेल, त्याच्या पलीकडे जाऊन काही नगरपालिकांमध्ये 25,000 रुपये मताला वाटले गेले, ही वस्तुस्थिती. आणि त्या ठिकाणी त्या प्रकारचे व्हिडिओ, फोटोज, पोस्ट ह्या सगळ्या आलेल्या आहेत. काल रात्रीपर्यंत तर ईव्हीएम मशीनची नाही का जी काही ये जा करण्या म्हणजे ठेवाण जी आहे त्याच्यामध्ये बनावट आयडी का असणाऱ्या नाही का त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हातात ईव्हीएम मशीन होत्या. पण असे सगळेच प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेत. मला असं वाटतं या ठिकाणी आता निकाल येत असताना निकालानंतर सुद्धा विश्लेषण बरंचसं करता येईल. पण मला असं वाटतं की ज्या भाजपनी, म्हणजे काल सुद्धा आम्ही पाहिलं आमच्या महापालिका क्षेत्रामध्ये होलसेलरित्या ज्या भाजपनी काँग्रेसला, राष्ट्रवादीला कायम शिव्या दिल्या किंवा एकूणच त्यांना कायम नावं ठेवली, त्या ठिकाणी आमचेच नेते नेतात ना, ज्या नेत्यांवर कधीतरी आरोप केले गेले होते, कुठं त्या ठिकाणी नका त्यांनी ताबे केलेत, कुठं काय भ्रष्टाचार केलाय, अशा प्रकारे जे आरोप केले त्याच नेत्यांना घेण्याचा ज्यावेळेस भाजपवर या ठिकाणी वेळ येते, याचाच अर्थ भाजपला विजयाची खात्री नाही म्हणून भाजप दुसऱ्या पक्षाचे नेते बनवतात, मत गडबड करतात.
पण मला खात्री आहे की आता निकालाच्या अगोदर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गिव्ह अप नाही, चांगल्या प्रकारचा निकाल नक्की येईल. ठीक आहे, आपण कपिल ढोके यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. कपिलजी, कार्यकर्त्यांची ही खरं तर निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं सुद्धा तितकाच जोरकसपणे प्रचार करण्यात आल्याचा उल्लेख तुम्ही मगाशी बोलताना केला आणि सातत्यानं काँग्रेसचे नेते सुद्धा प्रचारात उतरले असं देखील आपण म्हणालात. या सगळ्याच्या अनुषंगानं मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की राज्यातल्या कोणत्या विभागांमध्ये, म्हणजे कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, यापैकी कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक जागा किंवा सर्वाधिक नगरपंचायत, नगरपरिषदांमध्ये काँग्रेस वर्चस्व गाजवू शकेल किंवा नगराध्यक्ष जास्तीत जास्त निवडून येऊ शकतील असा आपला अंदाज आहे? हे बघा, मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की ही निवडणूक आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने लोकांच्या प्रश्नांवर लोकांमध्ये जाऊन लढलेलो आहे. त्याबद्दल आताच आमचे नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. प्रचंड वारेमाप पैशाचा वापर केला गेला, प्रचंड सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला गेला, निवडणूक आयोगाचा गैरवापर केला गेला. हे सगळं करून भारतीय जनता पार्टी जरी राज्यात एक नंबरचा पक्ष होत असला तरी सुद्धा काँग्रेसचा परफॉर्मन्स हा राज्यात चांगला असेल, कारण आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्या प्रश्नांवरती ही निवडणूक लढलेलो आहे. तुमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्यात कोण्या भागात असाल, मला ठामपणे सांगायचं आहे की विदर्भात असेल, मराठवाड्यात काँग्रेस चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करून आपल्याला दाखवेल. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचा चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी राहिलेला आपल्याला दिसेल. उत्तर महाराष्ट्र सगळ्याच भागामध्ये, थोडंफार कोकणात आम्ही कमी असू, परंतु इतर सगळ्या भागांमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स हा चांगला असेल. आदरणीय वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निकालानंतर नावारूपाला येईल आणि आपल्याला ते दिसेल. राहिली गोष्ट, आता मी अरुण सावंतांचं त्या ठिकाणी ऐकत होतो, त्यांनी ठामपणे सांगितलं, त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की ते करायला हिंमत लागते. आचारसंहिता गुंडाळून ठेवायला हिंमत लागते का? एकनाथ शिंदेंनी जे आचारसंहिता गुंडाळून ठेवण्याचं काम या निवडणुकीच्या दरम्यान केलं, हे कुठल्या, आणि मग निवडणूक आयोगानं तरी सुद्धा का कारवाई केली नाही? जर निवडणूक आयोग तुम्हाला मदत करत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेमध्ये आश्वासनं दिलीत, जाहीर सभेमध्ये योजना मंजूर केल्यात, तिजोरीच्या चाब्याच्या धमक्या दिल्यात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आचारसंहिता गुंडाळून ठेवली असं तुम्हाला वाटत नाही का? मग आचारसंहिता गुंडाळून ठेवली असेल तर निवडणूक आयोगानं त्यांच्या विधानावर कुठलीच कारवाई केली नाही, म्हणून निवडणूक आयोग सुद्धा तुम्हालाच मदत करतो असा आमचा सगळा हा आरोप आहे. या सगळ्या गोष्टी जरी यांनी केल्या असतील तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये अंतिम निकालापर्यंत काँग्रेसचा चांगला परफॉर्मन्स असेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभागात थोडंफार आम्ही मागे असू, परंतु इतर ठिकाणी निश्चितच चांगला परफॉर्मन्स काँग्रेस पक्षाचा झालेला आपल्याला दिसेल. ठीक आहे, आपण अरुण सावंत यांच्याकडनं या संदर्भातलं उत्तर घेऊच. या एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.